श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन ऐकणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, तुकारामाची गाथा झाली. पुढे महाराजांनी केशवरावांना नामदेवाची गाथा वाचायला सांगितली. नामदेवाची गाथा वाचताना असं झालं की महाराजांनी विचारलं, केशवराव, आज अभंग कोणता आहे? तर ते म्हणाले, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा अभंग सगळ्यांच्या तोंडपाठ आहे. माणिक वर्मा तर उत्तमच म्हणतात. तेव्हा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा याचा अर्थ काही केल्या केशवरावांना कळेना. तेव्हा महाराजांना केशवराव म्हणतात, अमृताहुनी नाम गोड कसं? याचा मला अर्थबोध होत नाही. तेव्हा आपण तो समजावून सांगावा. तसे श्री महाराज काय म्हणाले? केशवराव, नामदेव महाराज आपला अनुभव सांगत आहेत. काय अनुभव सांगू का? तो अनुभव अप्रतिम आणि ऐकण्यासारखा आहे. तो ऐकल्यावर आपण नामाला इतके घट्ट चिकटून बसाल ज्याचं नाव ते. मी सांगतो काय असतं. नाम घेता 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 त्याची एक सीमा असते. ती परिपक्व झाली ना की काय होतं, टाळ्यातून अमृतस्राव सुरू होतो. इतकी गोडी त्या नामाला येते की टाळ्यातून अमृतस्राव सुरू होतो आणि तो अमृतस्राव सुरू झाला की अन्नाची, कशाची, देहाची कशाची पर्वाच वाटत नाही. अमृत पोटात गेल्यावर देह काय, देह चांगलाच राहणार. आरोग्य कशाला बिघडतं? असा तो अनुभव असल्यामुळे टाळ्यातून अमृतस्रावाचा जो काही अपूर्व अनुभव आहे तो मिळतो. कशामुळे? तर नामामुळे. अमृतामुळे नाम नाही, तर नामामुळे अमृत आहे. त्यामुळे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामामुळे तो मिळतो आणि म्हणून नामाला महत्त्व दिलंय. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून तुम्ही ते करा. नामसाधन तुम्हाला तो अनुभव येईल. नाम घेतल्याने टाळ्यातून अमृतस्राव होईल. आता गणपतराव कारखानीस आपटे साहेब माझे बरोबर आहे ना? एकदा गणपतराव कारखानीस यांनी गुरुदेवांना विचारलं, एवढ्याशा कॅलरीवर कसं भागतं? ही एवढीशी चतकोर भाकरी आणि 3दा चहा यावर गुरुदेव रानड्यांचं दिवसाचं जेवण भागायचं. सबंध जेवण एवढेच काय ते असायचं आणि नेमाला मात्र 8-8 तास बसायचे हो. तर गणपतरावांनी विचारलं, हे शरीर राहतं कसं? शरीर दम धरतं कसं? अहो, जरा मी जेवलो तर बायको म्हणते कमी जेवलात, आई म्हणते कमी जेवलास, असं असतंच. यावर गुरुदेवांचं म्हणणं आपण ऐकून ठेवू. कोणत्या जन्मी अनुभव येईल तो येईल. यावर गुरुदेव रानडे पटकन म्हणाले, गणपतराव, वी लिव्ह ऑन स्पिरिच्युअल फूड. म्हणजे हे जे स्रवत असतं त्याला ते स्पिरिच्युअल फूड म्हणतात. गणपतराव म्हणाले, टाळ्यांमधून जो अमृतस्राव स्रवतो त्याच्यावर आपलं जगणं चालतं हेच का खरं? तसे पटकन गुरुदेव म्हणाले, गणपतराव, तुम्हाला काय सांगू. टाळ्यातून स्राव काय, अमृताची तोंडात गुळणी येते. आता स्राव कुठे आणि गुळणी कुठे? आणि गुळणी असते ती गिळावीच लागते. ते अमृत गिळल्यावर लागलेच कशाला काही इतर. आणि इतकं सगळं बोलून सांगून गुरुदेवांनी आपले ओठ चावले. काय हा अनुभव! बोलण्याचा अर्थ असा की नामात एवढं सामर्थ्य आहे की आपण जर हे केलं, नाम घेतलं, तर एक दिवस आपल्याला हे स्टेशन लागणार. म्हणून ते नाम आपण जरूर करायचं. ते अशा रीतीने महाराजांनी केशवरावांवर बिंबवलं की नाम घ्या म्हणजे तुम्हाला तो अनुभव येईल. असो. साधक हो, श्री महाराजांचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते दोष दाखवायचे पण मन दुखवायचे नाहीत. त्या बाबतीत परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांनी आपल्या जीवनातील एक प्रसंग सांगितला. तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.